रत्नागिरीचे असाल तर उन्हाळ्यात मात्र तुमची खूप मौज असेल, हो ना? कारण आंबा म्हटलं की आपल्या महाराष्ट्रातून ऐकू येतो तो रत्नागिरी हापूस. त्यामुळेच रत्नागिरीला मँगो सिटी असं म्हणतात. हे तुम्हाला माहित होतं? चला आज जाणून घेऊया रत्नागिरीच्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स. हापूस आंब्याचं माहेरघर म्हणजे रत्नागिरी. कारण इथले हापूस आंबे जगभरात फेमस आहेत. त्यांना 2013 मध्ये जीआय टॅग सुद्धा मिळालाय. फक्त आंब्यालाच नाही तर कोकणातल्या चविष्ट सोलकडीसाठी वापरल्या जाणाऱ्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या कोकमलाही 2016 मध्ये जीआय टॅग मिळालाय. हे शहर आहे स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान. त्यांचं जन्मघर आजही टिळक आळीत पर्यटकांसाठी खुलं आहे. इथे फेमस थिबॉ पॅलेस आहे, जिथे बर्माचे म्हणजेच म्यानमारचे शेवटचे राजा थिबॉ आणि त्यांच्या कुटुंबाला ब्रिटिशांनी 1885 मध्ये कैदेत ठेवलं होतं. इथे रत्नदुर्ग किल्ला अरबी समुद्राच्या विहंगम दृश्यासाठी आणि बाणकोट किल्ला, ज्याला मराठ्यांनी बावनकोट म्हणजे 52वा किल्ला म्हटलं, हा जेटीच्या प्रवासासाठी खास प्रसिद्ध आहे. रत्नागिरीत 1958 मध्ये स्थापन झालेलं मरीन बायोलॉजिकल रिसर्च स्टेशन आहे, जे समुद्री जीवांचं संशोधन करतं. रत्नागिरीत बोलली जाणारी मराठी मुंबई पुण्याच्या स्लँग मराठीपेक्षा खूप शुद्ध आणि मधुर आहे असं म्हटलं जातं. रत्नागिरीतल्या विलास गावात दरवर्षी कासव महोत्सव होतो, जिथे ऑलिव्ह रिडले कासव अंडी घालायला येतात. त्यात रत्नागिरीला बराच लांब समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे जवळजवळ 15 बीचेस रत्नागिरीत आहेत. काय मग या उन्हाळ्यात जाणार का रत्नागिरीला? कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा.